महाभारताचा जो काळ होता ना, आता बघा सगळ्यालाच खोटं म्हणणं शक्य नाही ना, काहीतरी तर तथ्य असेल तेव्हा लिहून ठेवलं आहे. महाभारताचा जो काळ होता त्यामध्ये जी परीक्षा व्हायची गुरुकुलमधली, गुरुकुल माहिती आहे ना, द्रोणाचार्यांकडे हे जाऊन बसायचे सगळे, आणि गुरुकुलमध्ये मग अभ्यास व्हायचा. अभ्यास कसला? शस्त्रविद्या, बाण चालवायचे, घोडे चालवायचे ना, किंवा तिरंदाजी करायची वगैरे, ही शस्त्रविद्या. सो परीक्षा कशी असायची की पूर्ण जनता एकत्र व्हायची, पूर्ण मैदान भरलेलं असायचं आणि मध्ये मैदानात राजपुत्र असायचे. राजपुत्रांचा पेपर कसा असायचा माहिती आहे? तर तुमचे ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि सब्जेक्टिव्ह टाईप चालले आहेत, त्यांचे पेपर असे असायचे की बाणाने, धनुष्य बाणाने डोळ्याला पट्टी बांधलेली असायची आणि धनुष्य बाणाने कोकिळेचा आवाज ऐकल्यानंतर तिचा कंठ बंद करायचा. कंठ बंद करायचा म्हणजे काय की कोकिळा मेली नाही पाहिजे, म्हणजे एवढाच बाण लागला पाहिजे की फक्त तिचा आवाज बंद होईल, है ना, ती जिवंत राहिली पाहिजे. मग तिला पकडलं जायचं, तिचा बाण काढला जायचा, तिला उडवून दिलं जायचं. आणि या परीक्षांमध्ये अनेक लोक फेल झाली, खूप सगळ्या कोकिळा मारल्या गेल्या, खूप पक्षी मारले गेले. अर्जुन मात्र पास झाला होता. ठीक, अर्जुन पास झाला होता. मग जेव्हा खूप गर्जना झाली की अर्जुन धुरंधर आहे, खूप मोठा तिरंदाज आहे, जगातला सगळ्यात मोठा तिरंदाज आहे वगैरे वगैरे, मग कर्ण आला. कर्णाने म्हटलं की आय टू वॉन्ट टू गिव्ह द अटेम्प्ट. फेन ही कर्णाची तीच कहाणी जिथून कर्ण महाभारतात आले स्पेशली, है ना. सो कर्णाने म्हटलं की मी पण अटेम्प्ट देणार. मग सगळ्यांनी म्हटलं की अरे पण तुम्ही तर सूतपुत्र आहात, मग कसं काय अटेम्प्ट देणार? मग बाकीच्यांनी म्हटलं की ठीक आहे, भीष्म पितामह होते, त्यांनी म्हटलं ठीक आहे अटेम्प्ट द्यायला काय हरकत आहे, फेलच होणार आहे, आम्हालाही माहिती आहे. सो कर्णाने काय केलं, डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि कोकिळेवर निशाणा साधलेला आहे आणि आता एकदम शांती आहे, फक्त कोकिळेचा आवाज ऐकायचा आहे. कोकिळा बोलणार त्याच्या मायक्रो सेकंद आधी एक पक्षी कुठून तरी ओरडतो चिव करून, है ना, आणि त्याच्यामुळे कर्णाचं ध्यान डिस्टर्ब होतं आणि त्या पक्ष्याकडे त्याचा बाण जातो, म्हणजे ही वॉज रेडी टू से अटॅक, आणि मग बाण त्याच्या दिशेने जातो. आणि मग सगळे म्हणतात की अरे काय हे, अर्जुनाला चॅलेंज करायला गेले होते. पण त्याच्यानंतर मग भीष्म पितामह उठतात आणि म्हणतात की तो बाण कुठे गेला ते नीट लक्षात घ्या. हां, मग त्याला शोधलं जातं घरट्यातून, आणि मग घरट्यात एक बाळ असतं, पक्ष्याचं पिल्लू, त्याच्या कंठाला तो बाण लागलेला असतो. म्हणजे ते पक्ष्याचं पिल्लू होतं एवढूसं, त्याच्या तोंडातून निघालेला चिव आवाज कर्णाच्या बाणाने बंद झाला होता. मग आता कर्ण जास्त धुरंधर की हे जास्त धुरंधर ना. मग आता हे होणार की फर्स्ट रँक कोणाला द्यायचा, 2 रँक होल्डर आले. मग त्याच्यानंतर आता द्रोणाचार्य उठतात की नाही नाही हे सूतपुत्र आहेत, सो क्षत्रियच रँक 1 असायला पाहिजेत. आणि त्याच्यानंतर मग कर्णाचा अपमान करून त्याला बाहेर काढायच्या तयारीत असतात हे जनरली. पण तेव्हा येतो दुर्योधन. दुर्योधन म्हणतो की तुम्ही खरे धुरंधर आहेत आणि जातपात बघून जर तुमच्या स्किलवर कोणी क्वेश्चन मार्क करत असेल तर या समाजाला मी मानत नाही. तुमची स्किल मोठी आहे आणि म्हणून मी तुम्हाला अंगराज्य देतो. आणि ही बिकम किंग, सो उपजिल्हाधिकारी. ठीक आहे, मुद्दा हा आहे की या परीक्षा व्हायच्या, तुमचे तर फक्त पेन चालवायचं आहे आणि डोकं चालवायचं आहे, काय प्रॉब्लेम आहे? याच्यापेक्षा सोपी परीक्षा काय असेल की तुम्हाला फक्त थॉट प्रोसेसची एक्झाम आहे, ॲनालायसिस करायचं आहे, है ना, MCQ आहे आणि ॲनालिसिस आहे, नंतर जाऊन 45 मिनिट्सचा इंटरव्ह्यू आहे. UPSCची परीक्षा सोपी आहे, टफ नाही, फक्त विचार करायला शिका. कनेक्टिंग डॉट्स, थॉट प्रोसेस, राईट गायडन्स, राईट मटेरियल, याच्या आधारावर चाललात तर 100% सिलेक्शन होणार. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की तुम्ही ज्या काळात आहात ना, हा काळ मानवजातीतला सगळ्यात सोपा काळ आहे. मानवजातीतला बरं, मानवजातीच्या इतिहासातला सगळ्यात जास्त सोपं आणि लक्झरियस जीवन तुम्हाला मिळालेलं आहे. तुमच्याकडे सगळं आहे आणि सगळं हातात आहे, डोळ्यासमोर आहे. फक्त मुद्दा काय आहे? विल पॉवर. जितकं लक्झरियस लाईफ झालं आहे तितकं आळशी झालं आहे, धजत नाही आहेत, घाबरताय का माहिती आहे? कारण पहिल्यापासून हे ऐकले की एक्झाम टफ आहे. एक्झाम टफ कधी होती? आमच्या काळात, पाषाण काळात. जेव्हा मटेरियल नव्हतं, टीचर्स नव्हते, टीचर्सना भेटायचं म्हणजे देवाला भेटण्यासारखं होतं. नो आन्सर रायटिंगची गायडन्स, काही गाईड नाही, गायडन्स नाही, बुक नाही, मटेरियल नाही, नोट्स नाही, जे सापडेल ते वाचावाला प्रकार होता. DD बसूमधून लक्ष्मीकांतवर आलेले आहात तुम्ही, है ना. PM बक्षी, सुभाष कश्यप, DD बसू, हे 3 होते पॉलिटीसाठी. तुम्ही एका लक्ष्मीकांतवर आणि क्लास नोट्सवर पूर्ण पेपर सॉल्व्ह करताय, अजून काय हवं आहे?